चला तर मंडळी, आज ना तिखट झणझणीत मस्त असा गावरान चवीचा ना शेवगा आणि बटाटा बनवूया. मस्त अशी रस्सेदार भाजी बनवूया. तिखट होतं, झणझणीत होतं आणि चवीला अगदी मस्त लागतं. भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा खूप मस्त लागतं. नक्की एकदा ट्राय करा. तर त्याकरता मी घेतले शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे. शेंगा जरा मोठ्याच कापायच्या आणि बटाटेसुद्धा थोडेसे मोठेच कापायचे. शेंगाची सालं काढायची, पण पूर्ण काढायची नाही. मी एक इथे वाटण घेतलं आहे. तर भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, धणे, जिरं आणि कोथिंबीर असं हे वाटण करून मी ना फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे वेळेवर आपल्याला अशी घाई होत नाही. तर हे मी वाटण घेतलं आहे. तेल गरम करायचं, त्यात घालायची थोडीशी राई. राई तळतळली की त्यात घालायची एक हिरवी मिरची आणि मसाला, जो आता आपण मसाला घेतला तो घालायचा. साधारण मिनिट दीड मिनिट परतून घ्यायचा. गॅस कमी ठेवायची. कमी गॅसवर हा परतून घ्यायचा. या भाजीला खूप मसाल्याची अशी गरज नाही आहे. नंतर मी इथे घेतला एक टमाटर, 2 छोटे टमाटर घेतले. नंतर त्यात घालायचं, थोडीशी हळद घालूया आपण, लाल मिर्च पावडर घालूया. नंतर मी यात घातला आहे कांदा लसूण मसाला, थोडीशी कोथिंबीर घालायची. नंतर त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि नंतर आपण यात घालायची थोडी कसुरी मेथी. तर आता मिर्च पावडर तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती हवं त्या अंदाजे घाला. नंतर हे आपण मसाल्यात घालायचं. थोडंसं पाणीसुद्धा आपण यात ॲड करायचं आणि सुरुवातीला हे सर्वप्रथम आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. नंतर यावर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिट टमाटर अगदी मऊ होतपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटानंतर बघा, टमाटर अगदी मऊ झालेलं आहे, नरम झालेलं आहे. गरज वाटल्यास थोडंसं पाणी तुम्ही त्यात ॲड करू शकता. आता यात आपण घालायच्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला शेंगांना आणि बटाट्याला व्यवस्थित लागेल. पाणी घालायची घाई करायची नाही. हे मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि 2-1 मिनिट आपण ही भाजी मसाल्यातच शिजवून घ्यायची. गॅस कमी ठेवायचा. कमी गॅसवर 2-1 मिनिट शिजवून घ्यायचं. 2-1 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता शेंगा मस्त अशा मसाल्यात मुरलेल्या आहेत. एकदा फिरून घेऊया. भाजीत कधी पण पाणी घालायची घाई करायची नाही. आता यात आपण पाणी घालायचं. जर तुम्हाला किती रस्सा हवा तसा पाणी घालायचं. मला मात्र शेवगाचं ना पातळ रस्सा असा जास्त आवडतो. तर थोडं पाणी घातलं आहे. पाणी घालायचं, मिक्स करायचं. सर्व मसाले आपण आधीच घातले आहेत, मीठ वगैरे सगळंच घातलं आहे, त्यामुळे वेगळं आता परत यात काही घालायची गरज नाही. शेंगा मस्त शिजवून घ्यायच्या 6 ते 7 मिनटे आणि इथे बघा मस्त अशी चमचमीत गावरान पद्धतीची शेवगाची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त झाली आहे. याहीपेक्षा पातळ रस्सा तुम्ही करू शकता, पण आता आमच्याकडे फक्त 3 लोक, त्यामुळे त्या अंदाजे मी रस्सा बनवलेला आहे. गरम गरम भाकरीसोबत खा, भातासोबत खा, गरम गरम भातासोबत मस्त होतो. चला तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय